कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याच भागातील काही कलाकार घेऊन येत आहेत काही नवे, काही जुने एक कवितामय कार्यक्रम. कविता अनेक रंगाच्या, अनेक ढंगाच्या, कविता काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्या किंवा काही नवीन कवींच्या, काही खूप प्रसिद्ध, काही अपरिचित, काही हसवणाऱ्या तर काही रडवणाऱ्या, काही स्वरबद्ध. मराठी पद्यवाङ्मयाला मिळाली ही एक सलामीच आहे. कार्यक्रमाची संकल्पना सुजाता देशमुख यांची आहे. सुजाता आपल्या भागात बरीच वर्षे राहत आहे आणि काही मराठी नाटकांना सुद्धा तिने दिग्दर्शन दिलेलं आहे. चला तर मग बघूया काही नवे, काही जुने. कार्यक्रम सुरू करण्याआधी प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावे. तर कृपया तुमचे ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवा आणि स्पीकर मोडवर ठेवा. सो प्लीज गो टू स्पीकर मोड. थँक्यू. सुजाता. अरे किती वाजले? बापरे, लवकर तयार व्हायला पाहिजे. संदीप खरेंच्या कवितांचा प्रोग्राम आहे ना? अरे अमोल, तू येणार आहेस की नाही त्या कवितेच्या कार्यक्रमाला? सुजाता, कवितांच्या कार्यक्रमाला आणि मी अजिबात नाही. का रे, काय झालं एकदम? तुझा आणि कवितांचा 36चा आकडा वगैरे आहे की काय? कविता म्हटलं ना की मला अगदी तो मराठीचा पेपर आठवतो बघ. संदर्भासहित स्पष्टीकरण, कवितांचं रसग्रहण, काय काय काय, बापरे बापरे. मी तर कविता जमलं तर ऑप्शनलाच टाकायचं. अरे शाळेत असताना ना मलाही कविता आवडायच्या नाही, कारण त्या मारून मुटकून पाठ करायला लागायच्या ना, त्यामुळे. मग आता काय झालं एकदम? नाही, कवितांचे प्रोग्राम वगैरे अटेंड करतेस म्हणजे कविता आवडत असणारच. हो अर्थात. आणि मला काय वाटतं, मराठी कविता न ऐकून तू सुद्धा एका मोठ्या आनंदाला मुकतोयस. मराठी कवितेला किती मोठा वारसा लाभलाय. तू नक्की येस त्या कार्यक्रमाला. नको ग, नको. कोण घेणार ते विकतचं दुखणं उगाच? बरं राहिलं, कार्यक्रमाचं तिकीट वगैरे नको काढूस. पण चल, आज मी तुला आपल्याच भागातील कलाकारांनी म्हटलेल्या काही कविता आणि गाणी ऐकवते. मग तर चालेल ना? फुकट आहे ना? मग काय हरकत नाही. नाही, फुकट ते पौष्टिक. पक्का पुणेरी आहे त्या बाबतीत. ऐकायला पैसे मागत नाहीयेस, हेच आमच्यावर उपकार आहेत. बरं, चला आता निघूया. अरे, तुम्ही पण येणार आहात ना आमच्या बरोबर? जाऊया कवितेच्या दुनियेतून. ऐकूया, पाहूया काही कविता, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवीन कवींच्या सुद्धा. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की मराठीतील संत वाङ्मयाची परंपरा फार मोठी आहे. ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृतातेही पैजा जिंके असं म्हटलंच आहे. पसायदान तर किती गोड आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान आहे. त्याचप्रमाणे आज आपण मराठी कवितेच्या महासागरातील थोडे ओंजळभर दाणे आपण वेचणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांच्या प्रसिद्ध विराणीने ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा या गाण्याने. सादर करीत आहेत सुनीता घाटे. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ
अवगुणु रे भ्रमरा. सुमन सुगंधो रे भ्रमरा, सुमन सुगंधो रे भ्रमरा, परिमळ वीतदु रे भ्रमरा, परिमळ वीतदु रे भ्रमरा, भ्रमरा. रुणुझुनु रुणुझुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा, भ्रमरा. ऋणझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. ऋणझुणु रे भ्रमरा, ऋणझुणु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा. वाह सुनीताताई, खूपच सुंदर. कार्यक्रमाची सुरुवात एकदम मस्त झाली. एकदम कसं छान प्रसन्न वाटतंय बघा. हो, गाणं छान झालंच आणि त्याचं व्हिडिओ एडिटिंग पण कौस्तुभने जे केलं होतं ते पण खूप सुंदर झालं. आणि या गाण्याचा अर्थही खूप गहन आहे बरं का. मन हे एका भ्रमरासारखं चंचल असतं आणि अवगुणांनी भरलेलं असतं. संत काव्याबरोबरच जात्यावरच्या ओव्यांचंही मराठी कवितेत फार मानाचं स्थान आहे. हम्म. बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या तर सगळ्यांच्या ओठांवर रुळलेल्या आहेत. अहिराणी भाषेतला गोडवा, खास ग्रामीण उपहासातलं शाश्वत सत्य म्हणजे बहिणाबाई. अगं तुला माहितीये त्यांना अगं लिहिता वाचता येत नव्हतं. हो ना, म्हणूनच त्यांच्या सगळ्या कविता त्यांचा मुलगा सोपानदेव लिहून द्यायचा त्यांना. आता बहिणाबाईंची हीच ओवी बघ ना, त्यात त्यांनी काही वाक्यातच मराठी फोनेटिक्सचं तंत्र किती सोप्या रीतीने समजवलंय हम्म. आणि नात्यांचं सुद्धा बरं का. बर. ऐक ऐक. माय म्हणता म्हणता ओठा लागे ओठ भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे, जिजी म्हणता म्हणता मिळे जिभेर निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा, गेला तोंडातून वारा. वा, किती सोप्या शब्दात नात्यांचं वर्णन केलंय ना त्यांनी. खूप सुंदर लिहिलंय. हे पण मला एक कळत नाही, तुम्ही बायकासारखं माहेर माहेर काय करता ग? हा, मग माहेरीच का नाही राहत तुम्ही लोक? अरे, याच प्रश्नाचं उत्तर बहिणाबाईंनी आपल्या एका ओवीत दिलंय. योगी आणि सासूर वाशिण या ओवीत. तीच ऐकूया आपण निरंजन लिमये आणि पूनम माइंडकर यांच्या तोंडून. बसला मी देव ध्यानी, काय मदी ये संकट. बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओटी. मग माहेरून आले सासरले कशासाठी? अरे लागली डोहाळे सांगे शेतातली माती. अरे लागली डोहाळे सांगे शेतातली माती. गाते माहेराच गाणं लेक येईल रे पोटी. देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
देव कुठे भरीसनी झोरला. अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला. अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला. वा, निरंजन आणि पूनम, खूपच छान प्रेझेंटेशन. किती सुंदर समजवले नाही बहिणाबाईंनी आपल्याला. लेकीला माहेर मिळावं म्हणून आई सासरी राहते. खरे हो, खरंच खूप छान. आणि मराठी निसर्ग कविता ही खूप सुंदर आहेत बरं का. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा मराठीतील सर्वोत्तम निसर्ग कवी म्हणून गौरव केला जातो. निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात. त्यांची फुलराणी ही कविता तुला माहितीच असेल नाही? हो हो हो, शाळेत होती ना आपल्या ती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. वा, बॅक बेंचरला चक्क पाठ वगैरे ही कविता. म्हणजे काय ग, मी पण काय कमी नाही, भावे हायस्कूलचा विद्यार्थी आहे मी. हं, जास्ती भाव खाऊ नका आता, मग जरा पुढे जाऊया. तर मी काय म्हणत होते, बालकवींची काहीशी आज गूढ कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. नाव आहे औदुंबर आणि सादर करीत आहेत विनीता जोशी. नमस्कार. औदुंबर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्याच्या दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, हिरव्या पुरणा मधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळून जळगोड काळीमा पसरे लाटांवर, पाय टोकली जळात बसला असला औदुंबर. बालकवी ठोंबरे. त्या निसर्गाचं सुंदर चित्रच अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं नाही. हो, विनीताताई, खूपच छान प्रस्तुत केली तुम्ही कविता. सुजाता, एक सांगू, मला कधी कधी असं वाटतं पण की हे कवी लोक जरा वास्तवापासून दूर स्वप्नरंजनात वगैरे मग्न आहेत ना, असं वाटतं बघ. असं बिलकुल नाही हा. आता तू कुसुमाग्रजांच्याच कविता बघ ना. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचं मराठी कवितेच्या विश्वात फार मोठं स्थान आहे. त्यांच्या काही कविता तरल भाव कविता होत्याच, पण काही कविता वास्तवाचं भान राखणाऱ्या होत्या. मला असं वाटतं की नाही की मी तुला त्यातलीच एक कविता ऐकवते. त्यातलं आजच्या स्थितीवरचं परखड भाष्य तुला नक्कीच आवडेल बघ. आता पाहूया कविता अखेर कमाई, जी सादर करीत आहेत हेमंत फणसळकर. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. वा हेमंत, व्हेरी नाईस. या कवितेमध्ये आजही आपल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची ताकद आहे. अशा प्रतिभावान कवीला शतशः नमन. मंडळी, आता पुढच्या कार्यक्रमाची माहिती देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. पण मी पण काही कमी नाही. गुगल देवाय तस्मै नमः असं म्हणून मी सुरुवात करतो. तर
एक काळ असा होता की जो 3 कवींनी खूप गाजवला, म्हणजे बापट, पाडगावकर आणि विंदा करंदीकर. हे तिघ जण एकत्र कवितांचे कार्यक्रम करायचे. हे तीनही कवी अतिशय प्रतिभावान. पण तसं बघायला गेलं तर त्या तिघांच्याही कविता थोड्या एकमेकांपासून निराळ्या होत्या. वसंत बापटांची कविता रोमॅन्टिक असायची, तर पाडगावकरांची कविता जरा भाविक असायची आणि विंदांची कविता वास्तववादी होती. पण या तीनही शैली एकत्र बघायला मिळत असल्यामुळे रसिक लोक त्यांच्या कार्यक्रमाला अगदी आवर्जून गर्दी करायचे. आजही आपण या तिघांच्या कविता एका पाठोपाठ एक ऐकणार आहोत आणि त्या सादर करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत दीपक भागवत, कौशिक नगरकर आणि सुजाता देशमुख. बसा म्हणालीस, मी बसलो. हसलीस म्हणून मी हसलो. बस इतकंच. बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझघरात, माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. या जाळीच्या पडद्यात कशाला कोरलं आहेस हे हृदय उलटे उत्तान? काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुष्याच्या राघू मैना? उडत आहेत लाकडी फळावर कचकड्यांची फुलपाखरं आणि भिंतीवर रवी वर्म्याची पौष्टिक चित्र हारे. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा. ह्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार? काय पण साधा प्रश्न, काय घेणार? देणार आहेस का ते सारं पूर्वीचं? मला हवे आहेत चिंचेचे आकडे, ते आधाशी ओठ, ती कुजबुज, त्या शब्दा. ते झालं कसले साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सगळी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक. छान आहे. राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस की जसं काही कधी झालंच नाही. मी तुला बोलणार होतो छदमीपणानं, निदान एक वाक्य, एक जहरी बाण, निदान एक. ते मला जमलं नाही. आणि तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, उंबऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं, इतकी का तुला सुपारी लागली? पण नकोस सांगूस. तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर. तुकोबांचे भेटी शेक्सपियर आला. तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा ते तुहा बरे केले. त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी. माझी पाटी कोरी लिहून या. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ
प्रत्येकाची वाट वेगळाली. वेगळी ये वाटे, वेगळी ये काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. वेगळी ये वाटे, वेगळी ये काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, ऐक ऐक वाजे घंटा ही मंदिरी, कजागिण घरी वाट पाहे, कजागिण घरी वाट पाहे. गेले निघून या दोघे दोन दिशा, गेले निघून या दोघे दोन दिशा. कौतुक आकाशा आवरेना, कौतुक आकाशा आवरेना. जेवताना आजोबा लाडात येत आणि मला आपल्या ताटातील भाकर दे. जेवता जेवता मध्येच थांबत आणि भला मोठा ढेकर दे. मी म्हणायचे रागवून, आजोबा, बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग? आजोबांचं हसून उत्तर, आय एम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे, ज्यांना असतं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, यमकासाठी घ्या आता बक्कल. मग आजोबा मोठ्याने ओरडून म्हणायचे, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या. यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत. गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा, एक लक्षात ठेव, एकटं एकटं जाता आलं पाहिजे, स्वतःला स्वतःशी गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारायचे, म्हणजे काय? आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे नाकात 2 पाय. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. आजोबा, आजोबा, एक गोष्ट विचारू? विचार बेटा. आजोबा, आजोबा, तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो? अरे वा, होत्या म्हणजे काय, होत्याच की. एक ती अशी होती, दुसरी ती तशी होती. आजोबा, अशी तशी म्हणजे कशी? आजोबा सांगणार, इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, पटकन विषय बदलायचे. घसा खाकरत म्हणायचे, बेटा, तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊके? चालतो कसा, बोलतो कसा ठाऊके? आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत. एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत. दूर दूरच्या ढगात असत.
कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई. त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे? मी दूर पाही. मला वेगळं दुसरं काही दिसत नसे. तीच झाडं, तीच घरं, सगळं काही तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत घरात यायची आणि आजोबांची आराम खुर्ची सावल्यांमध्ये बुडून जायची. आजोबाच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. दीपक, कौशिक आणि सुजाता अतिशय अप्रतिम सादरीकरण केलं. खरंच या तिन्ही कविता किती निराळ्या स्वरूपाच्या होत्या नाही. आणि हे तीनही कवी जरा थोडेसे मिश्किलच होते नाही. ते या कवितांमधनं आपल्याला दिसलं. तर या तीनही कवींना माझा मनापासून सलाम. हो, खूपच छान. आणि मराठी साहित्यात कवयित्रींना देखील खूप मोठं स्थान आहे बरं का. शांता शेळके, अनुराधा पोद्दार, पद्मा गोळे, इंदिरा संत नावं घ्यावी तेवढी थोडीच आहेत. पद्मा गोळे आणि इंदिरा संत यांच्या कविता नव्या पद्धतीच्या पण पारंपरिक भावनांशी नातं सांगणाऱ्या आणि रोजच्या स्त्रीच्या जीवनातील गाऱ्हाणी मांडणाऱ्या. आता ऐकूया त्यांच्याच 2 कविता ज्या सादर करीत आहेत रश्मी सहस्त्रबुद्धे आणि निलिमा कुलकर्णी. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा. वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा. अशी सुरेख चूल घरोघरी असलेली, घर सांभाळणारी, घर जोपासणारी. तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी, घरधनीण. अशी गृहा घराने वेढलेली, जखडलेली, घरभर फिरणारी भोवऱ्यासारखी दंग आणि अतृप्त. कुठे कुठे किंवा बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात आणि कोणी त्या वाफांची वाक्ये घडवतात. मथळे पडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी. काना मनाला वाक्ये गोड लागणारी, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी. संध्याकाळी कातर वेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातली पर्स, पिशवी न पुडकी सांभाळत घरी परतणारी ती गार्गी मध्यमवर्गी. ती त्या मथळ्यांची मालकीण. पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेली त्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते आणि मग अधिक लवकर चहा व्हावा म्हणून चहाच्या तरतरीतच पंख आवरून घ्यायला हवेत, मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरा मोठ्यांच्या मनधरण्या, नोकरांच्या काचण्या. कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे. सगळ्यात चिडवटा. शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच. शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच. आताशा मी नसतेच इथे, आताशा मी नसतेच इथे, तशी अजून माझी जाये असली तरीही. आताशा मी नसतेच इथे,
कुठे म्हणून काय विचारता, जसं काही तुम्हाला माहीतच नाही. बाकी नसलही माहीत म्हणा, कारण त्या गावाच्या वाटेला सहसा कोणी जातच नाहीत. घर ना आहे की इतकं मोठं की त्या घराला भिंतीच नाही. आणि छत ना आहे नाहीच, तसलाच उंबरठा. त्यावर वाहते नदी. नदीत खेळायला चंद्र आणि चांदण्या. आणि मी ना काठाकाठाने निर्माल्य वाहतंय ना, त्यातच असते कुठेतरी. त्यात निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नात. सोबत आहेच की आपल्या त्या यांची नावही आहे त्यांना, पण मला की नाही हल्ली काही आठवतच नाही. आताशा मी नसतेच इथे. हळूहळू तुटतंय रेशीम काचणारं. हळूहळू तुटतंय रेशीम काचणारं. आता गळा मोकळा होतोय. ओठापर्यंत आलंय गाणं. म्हणू का? यमुनेच्या या डोहात रासरंग रंगात आला होता ना, तेव्हाचं गाणं. वस्त्र केव्हाच गेलीये कदंबाच्या वरती. वस्त्र कधीच गेली आहेत कदंबावर. अंतरपाठ होण्यासाठी सावधान. मी झाल्या निळं गाणं, निळ्या नदीत वाहणारं निर्माल्याबरोबरच. आताशा मी नसतेच इथे. आताशा मी नसतेच इथे. तशी अजून माझी जाये असली तरीही आताशा मी नसतेच इथे. वाह! सहज सुंदर भाषेतील ही कविता खूपच छान सादर केली निलिमाताई आणि रश्मी तू सुद्धा. हल्लीच्या काळातील कवी सुद्धा काही कमी नाहीत बरं का. संजय चौधरी हे एक नवकवीच. सहज सोप्या शब्दात सुंदर विचार मांडणाऱ्या त्यांच्या कविता असतात. त्यांची दागिना ही एक कविता आहे जी आई आणि मुलीच्या नात्यावरची आहे. दागिना खरं तर बायकांसाठी अतिशय महत्वाचा, पण पुढच्या कवितेमध्ये त्यांनी एक वेगळाच विचार मांडलाय. तो आपण ऐकूया. सादर करण्यासाठी येत आहेत आई आणि मुलीची जोडी, म्हणजेच अमृता आणि अनुष्का देवधर. ती म्हणाली, आई ग, तू अंगठी का नाही घालत? हिऱ्यांची, छान छान खड्याची. आई म्हणाली, बाळ तूच धर माझं बोट, लपेट तुझी ओली नाचरी बोट माझ्या बोटांभोवती. हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई ग, तू माळ का नाही घालत? सोन्याची, पिवळी धम्मक, गळाभर. आई म्हणाली, बछड्या तूच मार गळ्याला घट्ट मिठी तुझ्या मऊ कोवळ्या हातांनी, आणि धडकू दे तुझं इवलं हृदय माझ्या छातीवर. यापेक्षा मौल्यवान नाही बरं आणखी कुठला दागिना. तिने धरले आईचे बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले पांढरे शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या केसांवर. आई म्हणाली, बाळ जे आपल्यातून उगवून येतात ना, तेच दागिने ल्यावे नि सजावे. दुसऱ्या झाडांची फुले माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही, विश्वाच्या इतिहासात नाही. खरंच किती सोपे शब्द होते नाही, पण भाव अगदी मनाला भिडला बघा. खूपच छान अनुष्का, व्हेरी नाईस. आपल्या कार्यक्रमातील सर्वात लहान कलाकार मंडळी. आता असं करूयात, आपण एखादं गाणं ऐकायचं का? थोडेसे मागे जाऊ. म्हणजे शांता शेळके म्हणजे एक प्रसिद्ध कवयित्री आणि गीतकार.
त्यांचं लेखन त्यांच्यासारखंच अतिशय शालीन आणि गोडवा असणार. आपण त्यांचं एक हळूवार असं रोमॅन्टिक गाणं आपण आता ऐकूयात, जे कोकणी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. गाण्याचे बोल आहेत माझे राणी माझे मोगा, आणि सादर करण्यासाठी येत आहेत आपल्या सर्वांचे लाडके श्रीकांत एकतारे आणि सुनीता घाटे. माझे राणी माझे मोगा तुझे रोया शोधता ठाण. माझे राजा माझे मुगा तुझे नावा जोडताना. फुला फुला कुशीत आयलो, फुला फुला कुशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाण. माझे राणी माझे मोगा तुझे रोया शोधता ठाण. काळ्या काळ्या डोळ्यान तुझ्या, काळ्या काळ्या डोळ्यान तुझ्या, माझ्या वाटा वाटा मिळतात म्हाका. तुझ्या छातीर ठेवता माथा, फुला भाषेन भाषेन हलकी दुखा. तुझे पायान रुपता काटा, माझे काळजात लागता घाव. फुला फुला कुशीत आयलो, फुला फुला कुशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाण. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात शोधता ठाण. माझे राजा माझे मुगा तुझे नावा जोडताना. गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या, गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या, माझ्या डोळ्या डोळ्यात चांदण्या राती. तुझ्या ओठार सपना माझी, माझे गाणे गाणे होऊन येते. तुझे फिकर माझे मना, दर्या वैल्या किरणांचो भाव. फुला फुला कुशीत आयलो, फुला फुला कुशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाण. माझे
राणी माझे मोगा तुझे डोळ्यात शोधता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडताना फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचुगा तुझे माझे प्रीतीचुगा तुझे माझे प्रीतीचुगा वा, श्रीकांत आणि सुनीता गाणे आवडले आम्हाका, बरे होते हा. आणि कौस्तुभ व्हिडिओ एडिटिंग पण एकदम एकदम बरे होते. कानाला किती गोड वाटतात ना आपल्या बोलीभाषा. तुम्हाला माहितीये कितीतरी कविता आणि गाणी आहेत त्या बोलीभाषेत. आपलं पुढचं सगळं सेगमेंट त्यावरच आहे. बोली भाषेतील हास्य कवी संमेलनांना तर गावात जाम गर्दी लोटते. तुम्हाला मी नारायणपुरींची अत्यंत गाजलेली अशी एक मराठवाडी भाषेतील कविता आता ऐकवते. नाव आहे प्रेमाचा जांगडगुत्ता आणि सादर करीत आहे अनिरुद्ध भाकरे. प्रेमाचा जांगड गुत्ता नारायणपुरींची एक कविता सादर करतो. प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू लाजाळू परी कोमल ग तू लाजाळू परी कोमल ग मी झुंझुरडाचे झुडप प्रिय तू तुळशी वाणी सत्वशील मी आग्या बोंड येताळ प्रिय तू विडा रंगीला ताराचा मी रसवंतीचा चोथा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग तू सूप चायनीज चटकदार मी झेडपीची सुगडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हायब्रिड भाकर धांदाडी तू पनीर कोपता काजू करी मी हिरव्या मिरचीचा ठेचा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग तू विना हरीच्या हाताची मी तुंतुन तार तुंतुन्याची तू मधुर सूर पखवाजाचा मी कडकड घाई हलगीची तू आषाढा वारी अभंग ग मी परमिट रूमचा गुत्था ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग तू काळी नागिन सळसळली तू काळी नागिन सळसळती मी मांडुळाची चाल प्रिये एशी गाडीने फिरशी तू एशी गाडीने फिरती तू मी टमटमने बेहाल प्रिये तू नॅशनल हायवे चौपदरी तू नॅशनल हायवे चौपदरी मी खड्डा कम रस्ता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग तू मनसेचे ऐलान प्रिये मी सावध धनुष्य बाण प्रिये मी वेळ हातावर आलेली तू कमळापरी बेभान प्रिये तू सत्ताधारी माजोरी मी हताशलेली जनता ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग प्रेयसीचे वर्णन आहे. तू अच्छे दिनचा आभास प्रिय तू अच्छे दिनचा आभास प्रिये मी आत्महत्येचा फास प्रिये मी दुबार पेरणी जीव घेणे तू पीक विम्याची बॉस प्रिये मी मराठवाडा दुष्काळी अन सत्तेचा रट्टा ग प्रेमाचा जांगड गुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग उखळात खुपसले तोंड प्रिये उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग
मुसळाचा तुंबळ रट्टा. प्रेमाचा जांगळ गुत्ता. वा. अनिरुद्ध, एक नंबर भाऊ, एक नंबर. एकदम पटलं बघा. खरंच सुजाता, तुम्ही बायका आमची अशी हालत करताना काय विचारू नका. एनिवेज, आता ही मराठवाडी भाषा झाली. आता आमची कोल्हापूरची माणसं थोडीच मागे राहणार आहेत. आमचं काम कसं एकदम जोशात असतं बघा. आमची कोल्हापूरची अंबाबाई, आमचा तांबडा पांढरा रस्सा, एकदम आमचं काम कसं एकदम जोरदार असतं बघा. आता मी तुम्हाला कशाला ऐकू ते कोल्हापुरी. एक काम करूयात, आपण कोल्हापुरी पोवाडा ऐकूयात. आपल्या भागातील अस्सल कोल्हापूरकरांकडूनच सादर करणार आहेत आपलेच अभिजित हरेर, आणि त्याला साथ देणार आहेत गिरीश चिटणीस आणि अंजली केळकर. चल जाऊ कोल्हापुरी, अरे चल जाऊ कोल्हापुरी, पंचगंगा नदी तीरी, कोल्हापूर राजधानी मावळ्याची, कोल्हापूर राजधानी मावळ्याची, कोल्हापूर राजधानी मावळ्याची. कोल्हापुरी फेटा बांध, कोल्हापुरी फेटा बांध, पायामध्ये पैतान, पैलवानी छाती काढून चाल पडती, पैलवानी छाती काढून चाल पडती. दाजी रे दाजी रे, जी 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 जी. कोल्हापुरी पैलवान, कोल्हापुरी पैलवान, हातीवानी चाले छान, कुस्तीमध्ये डंका वाजे चहू मुलकी, कुस्तीमध्ये डंका वाजे चहू मुलकी, कुस्तीमध्ये डंका वाजे चहू मुलकी. दूध कट्टा गंगावेशी, दूध कट्टा गंगावेशी, काळ्या भोर उभ्या म्हशी, भैया नव हैया म्हणून दूध पाजती, भैया नव हैया म्हणून दूध पाजती. दाजी रे दाजी रे, जी 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 जी. कोल्हापूरची अंबाबाई, कोल्हापूरची अंबाबाई, पद्मपुराण कीर्ती गाई, दक्षिणेची काशी हिला सारे म्हणती, दक्षिणेची काशी हिला सारे म्हणती, दक्षिणेची काशी हिला सारे म्हणती. मंगळवार शुक्रवार, मंगळवार शुक्रवार, दर्शनाला गर्दी फार, माधवारी तरणी पोर जीव टाकती, माधवारी तरणी पोर जीव टाकती. दाजी रे दाजी रे, जी 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 जी. कोल्हापूरची तारा राणी, कोल्हापूरची तारा राणी, स्वातंत्र्याची 14 स्थापन केली राजधानी मावळ्याची, स्थापन केली राजधानी मावळ्याची, स्थापन केली राजधानी मावळ्याची. चिरेबंदी राजवाडा, चिरेबंदी राजवाडा, हजारोनी हत्ती घोडा, दरीकाठी भगवा झेंडा वाड्यावरती, दरीकाठी भगवा झेंडा वाड्यावरती, दरीकाठी भगवा झेंडा वाड्यावरती. दाजी रे दाजी रे, जी 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 जी. चल जाऊ कोल्हापुरी, चल जाऊ कोल्हापुरी, पंचगंगा नदी तीरी, कोल्हापूर राजधानी मावळ्याची, कोल्हापूर राजधानी मावळ्याची, कोल्हापूर राजधानी मावळ्याची. कोल्हापुरी फेटा बांध, कोल्हापुरी फेटा बांध, पायामध्ये पायतान, पैलवानी छाती काढून चाल पडती, पैलवानी छाती काढून चाल पडती, पैलवानी छाती काढून चाल पडती. दाजी रे दाजी रे, जी 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 जी. एकदम चाबूक परफॉर्मन्स आहे. कोल्हापूरकरांचा नादच खेळा. मंडळी,
आता एक काम करूया, बोली भाषेतील अजून एक कविता ऐकूया. थोडी वेगळ्या प्रकारची कविता ही. एका गावातील एका गरीब मुलीविषयी, जिला शाळा खूप आवडते, शाळेत जायला आवडतं, शिकायला आवडतं, पण तिच्या घरचे तिला शाळेतनं काढणार आहेत. त्यामुळे ती तिच्या आईला म्हणतीये, माये ग माये नग तोडू माझी शाळा. आणि कविता आहे संजीवनी बोकील यांची, आणि आपल्यासाठी सादर करणार आहे संयुक्ता देशमुख. माय ग माय नको तोड माझी शाळा, लई लई शिकून मोठ व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, तुमची पोरगी डोक्यानं लई बेश हाय. तेव्हा पण एकच सपन पडतंय मला, लई लई शिकून मोठ व्हायचंय मला. बेबी तर देणार आहेत त्यांची बुक, वयानाच पडतील बघ थोडस पैक, पण एक नवं काम मिळणार हाय मला. माय ग माय नको तोडू माझी शाळा. पहाट उठन रंग्या मंगेला बघन, भाकरी बी भराभरा तापून टाकन, बकरीची गान लोटून जाईन पाण्याला. माय ग माय नको तोडू माझी शाळा. मी जाणते ना तुझ्या काळजाच्या कळा, 5 कच्ची बच्ची नि दारुड्या दादला, पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलाया. आणि माये जमा लई शिकून लंबर काढीन पहिला, तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना घळा घळा, तो आसरू माझ्यासाठी सोन्याचा गोळा. माय ग माय नको तोडू माझी शाळा, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. खूपच सुंदर संयुक्ता. खरंच छानच प्रेझेंट केलीस. त्या बिचाऱ्या मुलीला किती कष्ट घ्यावे लागले असतील हे अगदी डोळ्यासमोर उभं केलंस. आपण खरंच किती गोष्टी गृहीत धरतो नाही, आणि काही लोकांना अगदी बेसिक गोष्टींसाठी सुद्धा किती कष्ट करावे लागतात, ते आपल्याला या कवितेमधून कळलं. बरं प्रेक्षक हो, तुम्हाला कार्यक्रम आवडतोय की नाही? नाही म्हणजे तसं तुमच्या या कॉमेंट्स वरून मला कळतंय की तुम्हाला कार्यक्रम आवडतो आहे, आणि तुम्हाला आमचं हे निवेदन आवडतंय की नाही. अगदी गुगल बिगल सगळं करून का होईना आम्ही तुमच्या समोर हे सगळं कार्यक्रम इथं प्रस्तुत करत आहोत. ते तुम्हाला आवडतंय की नाही ते आम्हाला नक्की कळवा. हा काय म्हणते? त्या सगळ्या कमेंट्स येत आहेत त्या फक्त तुझ्यासाठी येत नाहीयेत, काही सगळ्या परफॉर्मर्स साठी येत आहेत. तर जास्ती भाव खाऊ नका, आणि भाव खाऊन झाला असेल तर आता थोडस पुढे जायचं का? बरं जाऊ पुढे जाऊयात. आता असं करूयात. एक पुढची कविता आहे अरुण कोलटकर यांची. वरवर बघता एकदम तशी लाईट हार्टेड वाटणारी ही कविता जाता जाता अगदी लग्न संस्थेवरच भाष्य करून जाते. या कवितेचं नाव आहे वामांगी, आणि ती सादर करण्यासाठी आपल्या बरोबर येणार आहेत अभिजित देवधर आणि सुजाता देशमुख. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाय शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाय म्हणाली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला. बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ.
तिकडची तिकडे जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी. मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. वा, अभिजित आणि सुजाता, खूपच एक वेगळी कविता तुम्ही इथं ऐकवलीत आम्हाला. आणि आता काम करूया आपण, जर आता पुढे वळूयात पुढच्या कवितेकडे. किशोर कदम म्हणजेच सौमित्र हे नाव नवकवींच्या यादीत खूप अग्रेसर आहे. त्यांच्या कविता अतिशय वास्तववादी असतात, अगदी थेट मनाला भिडणाऱ्या. महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडलेला असताना त्यांना ही एक कविता सुचली. ते आता आपण प्रेझेंट करणार आहे. त्या कवितेचं नाव आहे ढगांना. तर ही कविता सादर करतोय दीपक भागवत. नांगरून ठेवल्या शेतांवरती येण्याआधी दाटून, कोरड्या थंड पडल्या सगळ्या विहिरी घ्या वाटून. पिवळ्या जर्द माळरानी पिवळी गुरढोर पहा, चरे गेल्या जमिनीवर वाट बघत बसून राहा. युगे युगे शेतात उभ्या बुजगावण्यांवर नजर टाका, त्यांच्या डोळ्यांमध्ये बघायला जरा तरी खाली वाका. तुमच्या भरून येण्यावरती त्यांचा जीव जळू द्या, हिरवी होतील बुजगावणीही तो पाऊस पडू द्या. चालत रहा सोसत ऊन, कायली झाली पायवाट. चालत रहा सोसत ऊन, कायली झाली पायवाट. ऐका थोडा खोप्यामधला उडून गेला चिवचिवाट. उडता उडता पडून गेली पाखरं दिसतील काही, पंखांमधून ज्यांच्या दिशा उडून गेल्या दाही. सुकून गेल्या झाडापाशी जरा थोडं थांबा, पाण्यासारखी नितळ ओली गोष्ट त्यांना सांगा. एक एक थेंब छपरावरला डोंगरावरला अडू द्या, थेंबात थेंबात नद्या भरतील तो पाऊस पडू द्या. एक शेतकरी झाडाकडे एकटक पाहत असेल, एक शेतकरी झाडाकडे एकटक पाहत असेल. शेंड्यावरून पाहिल्यावरती नजरेत त्याच्या जे दिसेल, ते जाणून घेऊन त्याच्या घरावरली सावली व्हा. वेशीवरल्या ढिम्म बसल्या देवालाही खबर द्या. चिल्ली पिल्ली दिसतील त्याची टँकर मागे धावणारी, पोटामध्ये त्यांच्या भूक पोटापुरती मावणारी. त्यांना भूकच लागणार नाही असं काही घडू द्या. शमेल तहान कायमचीच तो पाऊस पडू द्या. शमेल तहान कायमचीच तो पाऊस पडू द्या. वा दीपक, ऐकताना अंगावरती शहारा आला, डोळ्यातनं पाणी आलं एकदम. सुंदर कविता. आणि महेश, तुझं व्हिडिओ एडिटिंग, त्याच्यामुळे दुष्काळ म्हणजे काय हे डोळ्यासमोर उभं केलंस तू. मंडळी, जेवढं कलाकारांचं कौतुक करायला पाहिजे त्याच्यापेक्षा किंचित जास्तीच या व्हिडिओग्राफर्स आणि व्हिडिओ एडिटर्सचं करायला पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर ते चित्र सहज उभं करतात. वातावरण थोडंसं गंभीर झालं नाही? थोडंसं हलकं फुलकं करूयात. कवितांचा कार्यक्रम आणि आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेले ग दी माडगुळकर यांची एकही कविता किंवा गाणं न घेता आपण पुढे जाऊ शकत नाही. गदिमा म्हणजे एक कवी, गीतकार, कथा, पटकथाकार. प्रत्येक कवीला
गीत लेखन जमेलच असं काही नाही. त्यातून स्त्रीच्या भावविश्वात चिरणं तेवढं काही सोपं नाही. पण गदिमांना ते सगळंच जमलं सहजपणे. बुगडी माझी सांडली ग ही लावणी असो किंवा कार्य अबोलासारखं भावपूर्ण गीत असो, त्यांच्या लावण्या तर खूप प्रसिद्ध आहेत बरं का. सुजाता, मग आपण एक काम करूयात, एक तडकती फडकती लावणीच आता होऊन जाऊ देत. मंडळी ऐकूयात, बाई माझी करंगळी मोडली. सादर करणार आहे शिल्पा शर्मा. लाजवाब शिल्पा, एकदम खूपच सुंदर. ह्या ऑनलाईन प्रोग्रामचा ना जरा थोडासा हा प्रॉब्लेमच आहे नाही. म्हणजे हाच प्रोग्राम जर का आपल्या कुठे हायस्कूलमध्ये वगैरे असा असता स्टेजवरती तर लोकांनी सणसणीत शिट्ट्या मारल्या असत्या नाही. तर मला शिट्ट्या मारता येत नाहीत, नाही तर मी पण एक जोरदार शिट्टी मारली असती आता. पण खूपच छान. आजकाल मंडळी व्हॉट्सअपमुळे सगळेजण एक शीघ्र कवी झाले हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्यावर एक आठवलं की वैभव जोशी या तरुण कवीनी, अतिशय प्रतिभा संपन्न असा या कवीनी व्हॉट्सअप वरतीच एक सुंदर कविता केलेली आहे. आजच्या पिढीच्या भाषेतील आणि आत्ताच्या आपल्या जीवनावरती अतिशय असं मार्मिक वर्णन करणारी ही कविता आहे आणि आपल्यासाठी घेऊन येत आहे मनीष प्रधान.
तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन, वारंवार माझा डीपी बदलून या क्षणी मी कसा दिसतो ते दाखवेन. मी पिन करेन, नज करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केला की मी तो वाचण्याआधीच छान म्हणेन. त्यावेळी तुमच्या स्वतःच्या असतील तर त्यांना मी महान म्हणेन. सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24/7 सस्मित सेवा. पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो. मला पूर्ण शब्द टाईप करायचा वीट येतो. मला काना, मात्रा, वेलांटी, उकार यांच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणणं कळल्याशी मतलब. स्माइली चुकली नाही पाहिजे, नाहीतर मात्र गजब. मी सर्व ग्रुप मध्ये हजर आहे. माझी सगळ्यांच्या वाढदिवसावर नजर आहे. मला माहित नाही हे बरोबर आहे की चूक आहे, पण सर्वात आधी RIP लिहायला मी उत्सुक आहे. मला अहोरात्र हे सिद्ध करायचे असते की जगातल्या प्रत्येक विषयावर मला ओपिनियन आहे. आणि या बाबतीत मी एकटाच नाही, माझ्यासोबतचा व्हॉट्सअपवरचा प्रत्येक जण आहे. मी आहे एकटेपणावरचा उतारा. मी व्हर्च्युअल लाटांसाठी व्हर्च्युअल किनारा. मी इथेच असतो, कुठे कुठे जात नाही. अहो, ही गर्दी खरी, आता खऱ्या गर्दीत ती बात नाही. ही माणसं, या आयडीज, हे स्टेटस मेसेजेस, हे डीपीज, हेच आता माझे विश्व आहे. आणि एकदा माझं म्हणल्यावर कोण बघत बसतो, कोण दीर्घ आहे, कोण रस्व आहे. ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे. हल्ली यातच माझी ओरिजिनल फॅमिली पण सामावली आहे. तिचा असा एक वेगळा ग्रुप आहे, पण का होईना मला अजून एकमेकाचं अप्रूप आहे. त्यात आई आहे, ताई आहे आणि आयुष्यात प्रत्यक्ष कधीही न भेटलेले रक्ताचे अनेक नातेवाईक आहेत. पण त्यांनाही भेटू कधीतरी, इतकी काय घाई आहे. सध्या श्वास घ्यायला वेळ नाही. इतकी माणसं जपायची म्हणजे पोरखे नाही. नाही म्हणायला अधूनमधून डोळे दुखतात, गुडघे दुखतात, म्हणून आभासी जग म्हणत वेशी वरडतं. पण पुढच्याच क्षणी फोनवरती देवदर्शन घडतं आणि देवदर्शनापाठोपाठ येतात अनेक पायरटेड भक्तिरसपूर्ण गाणी. देवाची करणी नारळात पाणी. मग मी प्रसन्न मनाने माझ्या देवाची विंडो मिटतो आणि तुम्हा सर्वांच्या विंडो मध्ये तोच देव पेस करत सुटतो. मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे. पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मनीष, मी व्हॉट्सअपवरती आहे. आणि हे गाणे खूप मजेशीर होतं आणि खूप छान प्रेझेंट केलंस. हो, ही विनोदी कविता ऐकून तू पूर्ण माहोल बदलून टाकलायस. संदीप खरे आणि वैभव जोशी सारखे हे कवी, नवकवी आजच्या पिढीच्या भाषेत लिहितात आणि तरुण जण आता परत कविता अप्रिशिएट करायला लागले. बघितलास, कविता आवडत नाहीत असं म्हणत होतास आणि प्रत्येक कविता तू समोर असून ऐकलीये समोर. खरंय तुझं म्हणणं. एकदम एन्जॉय केलं बघ सगळं मी कविता. आता यापुढे कवितेच्या प्रोग्रामला मी तिकीट काढून सुद्धा येईन. हो. वा, एका पुणेकरांनी हे म्हटलं की आता सगळं आलं. आणि आपल्याला आलेल्या या सगळ्या कॉमेंट्सवरून असं वाटतंय की आपल्या प्रेक्षकांना पण हा कार्यक्रम खूप आवडलेला आहे. सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केलेला आहे. खूपच छान इथं कॉमेंट्स इथं दिसत आहेत. हो, आणि याचं सगळं श्रेय हे त्या महान कवींना जातं. मला बा भो बोरकरांची एक कविता आठवते.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. खरंच या कवींच्या प्रतिभेसमोर नतमस्तक व्हायला होतं. आणि आजच्या या कार्यक्रमाचं यश म्हणजे जातं ते कलाकारांना आणि त्यांच्या व्हिडिओग्राफर्सना देखील. त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. खरे कवितांचे सुंदर व्हिडिओ एडिटिंग केल्यामुळे कविता आपल्याला बघायला अतिशय सुंदर वाटल्या. कविता म्हणजे त्या लाईव्ह झाल्या थोड्याशाने. त्यासाठी कौस्तुभ सोमण, मकरंद कुलकर्णी, महेश्वर पाटील आणि रणजित देशमुख तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. अनेक धन्यवाद. आणि आजची मीटिंग हाताळली ती महेश पाटील आणि मनीष प्रधानमुळे. एकही ग्लिच कुठेही आली नाही, त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. आणि आजची झूम मीटिंग हाताळली अभिजित देवधर आणि कौशिक नगरकर यांनी. सो त्यांचे पण अगदी मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम सादर करायला आम्हाला संधी दिलीत याबद्दल मराठी मंडळ, विनिताताई, उत्तर रंग टीमचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच आज कार्यक्रमाची रंगत वाढली. तुमच्या कमेंट्स येत होता, त्याच्यामुळे आमचा हुरूप वाढत होता. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आता आम्ही हा कार्यक्रम संपवतो आहोत आणि उत्तर रंग टीमकडे म्हणजे अलका देशपांडेकडे सूत्र परत देत आहोत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सुजाता. आणि